शांत बसा, शेजाऱ्याशी भांडू नका, कारण आता कळ लावायला येतात संगीत सौभद्र या नाटकातले नारद मुनी म्हणजेच पद्मनाभ गायकवाड. नारायण नारायण लग्नाला जातो मी, लग्नाला जातो मी, लग्नाला जातो मी, लग्नाला जातो मी. अहो पण कुणाच्या मुनिराज? लग्नाला जातो मी, लग्नाला जातो मी. अहो पण मुनिराज कुणाच्या लग्नाला? थांबा थांबा सांगतो. लग्नाला जातो मी द्वारकापुरा, 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 द्वारकापुरा. देतो निज भगिनी राम, आपला बलराम. देतो निज भगिनी राम, देतो निज भगिनी राम, देतो निज भगिनी राम. अहो पण नारद मुनी कुणाला? देतो निज भगिनी राम, देतो निज भगिनी राम. अहो पण मुनी कुणाला? लग्नाला जातो मी द्वारकापुरा, द्वारकापुरा. देतो निज भगिनी राम, देतो निज भगिनी राम, देतो निज भगिनी राम, देतो निज भगिनी राम, देतो निज भगिनी राम. अहो पण मुनी कुणाला? देतो निज भगिनी राम कौरवेश्वरा. लग्नाला जातो मी द्वारकापुरा, 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 द्वारकापुरा. उत्सव बहुथोर होत, उत्सव बहुथोर होत. मिळतील भूपाल अमित, मिळतील भूपाल अमित. सुरवर मुनी सर्व येत, सुरवर मुनी सर्व येत. नट नर्तक सकल जमत, नट नर्तक सकल जमत. न मिळे अशी मौज पुन्हा, अशी मौज पुन्हा पाहण्यानरा. लग्नाला जातो मी द्वारकापुरा, 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 द्वारकापुरा. जातो मी द्वारकापुरा. नारद मुनी मस्त गालात. थँक्यू. वा, हा नारद आपल्याला पसंत आहे बुवा. थँक्यू. छोटूला नानक एकदम धिटुकला आहेस तू रे. मंडळी, हे सौभद्र नाटक जे आहे ना रंगभूमीवरचं एव्हरग्रीन नाटक, कधीही लावा. ह्या नाटकात मी काम केलेलं आहे आणि मला आठवत आहे की रंगभूमीवरचे जे अत्यंत अध्वर्यू असे नारद होऊन गेले, मास्टर दामले किंवा आपले भालचंद्र पेंढारकर, हे लोक हा नारदाचा जो काही प्रवेश होता असा काही अभिनयानं आणि संगीतानं रंगवायचे की हा पहिला प्रवेश 2 तास चालायचा. म्हणजे मी जेव्हा नाटकात काम केलं तर रात्री 9:30ला सुरू झाल्यावर खरोखर 6 वाजता संपलं होतं. हे सौभद्र नाटक म्हणजे कमालीचं नाटक. आणि जिथं जिथं नारद आलेला ना, सौभद्र नाटक, सुवर्ण तुला नाटक, तिथं सगळीकडं नारदाने अशी काय धमाल उडवलेली आहे सगळ्या नाटकामधनं की कमालीची गोष्ट आहे. आणि तू आता जो काही नारद सादर केलास, जे काही पद म्हटलंस, सुंदर म्हटलंस, प्रश्नच नाही.
पण तुला कळलं असेल काही ठिकाणी जरा थोडंसं सूर घसरला किंवा तुझी तान खूप छान आली शेवटची, कौरवेश्वरा वगैरे दोन्ही वेळेला उत्तम तान आलं तुझ्या, पण सुराला जरा घसरलं. पण तू सुंदर गायलास आणि मला असं वाटतंय रंगभूमीला नारद ऑलरेडी दिसलेला आहे आणि मिळालेला आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू. पद्मनाभ, तुझ्या आई वडिलांना जितका आनंद होणार नाही तितका आनंद मला झालेला आहे, कारण तू पुन्हा एकदा फॉर्म मध्ये आलेला आहेस. वा मित्रा, मजा आली. अतिशय सुंदर गायलास. पण तुझं खरंच एक कौतुक वाटतं मला. तुला आज लक्षात आलं नाही की तू गाताना वेगळा माईक होता, बरोबर की नाही? आणि तुला अंतरेचा सूर कळत नव्हता, तो पंचमापासून होता, बरोबर? मग तू असं मनातच असं करत होतास. ही खूप छान गोष्ट आहे, खूप चांगली गोष्ट आहे, कारण तुला आता या वयापासूनच नोटेशनचा अभ्यास तुला कळायला लागलाय. कुठल्या सुरापासून तुझा अंतरा उचलायचा हे तुला कळतंय. ही खूप चांगली गोष्ट आहे. पण माईक वेगळा असल्यामुळे ते तुझे सूर आम्हाला ऐकू येत होते इकडे, हे तुला माहितीये का? हा, मग हे माईक खूप सेन्सिटिव्ह गोष्ट असते, त्यामुळे हा जो हँड माईक आहे त्याच्यामध्ये तू बाजूला केलास आता ऐकू येत नाही. पण जेव्हा तुम्ही स्टुडिओ माइक्स मध्ये गातात ना, तेव्हा तुम्हाला खूप कॉशियस राहायला लागतं. ते सगळं कॅच करतं, सगळ्या फ्रिक्वेन्सीज कॅच करतात. त्यामुळे तू जो केलेला प्रयत्न मला खूप आवडला, पण या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे पुढे. ओके, ऑल द बेस्ट. खूप खूप आवडलं मला. सुंदर गायलास, मस्त गायलास. आणि फक्त एक सांगतो, हे जे आता तू गाणं गायला ना, याला ऍक्शन सॉन्ग म्हणतात. की जेव्हा कोणतं तरी पात्र याच्यावरती आहे स्टेजवरती, तेव्हा त्याला ऍक्शन सॉन्ग म्हणायचे, की त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन व्हायची. असा दंडक होता पूर्वीच्या काळी, की जेव्हा 2 पात्र असतील रंगभूमीवरती तेव्हा जास्त गाणं गायचं नाही. आणि जर ते गायलं तर विंगेत गेल्यानंतर मॅनेजर श्रीमुखात चांगली एक भडकवून देत असे. पण नंतर झालं असं की सगळे जे गायक नट होते ते कंपनीचे मालक असल्या कारणाने मग त्यांना कोण मारणार. आणि तू कौरवेश्वरा म्हणलास ना, तू सगळा सस्पेन्स आधीच फोडून टाकलास. लग्नाला जातो मी द्वारकापुरा, देतो निज भगिनी राम, झालं. मग सगळा अंतरा गायचा. आणि शेवटी कौरवेश्वरा तो असा म्हणतो नारद की त्याला सूर नाही, काही नाही, जोरदार सांगतो की बाबा त्या अर्जुनाला म्हणजे कम्प्लिटली तो, अरे बापरे, म्हणजे आता कौरवांना देणार आहे की काय, असं त्याला ते जाणवतं. तर त्याच्यानंतर कौरवेश्वराला गाणं संपतं. हे तुला जाता जाता माहिती सांगतोय मी. आणि दुसरं, तुम्हाला सगळ्यांना माहितीये का की आपल्याकडे आज एक वेगळं वाद्य आहे. इकडे आपल्याकडे आज ऑर्गन आहे. ऑर्गन वाजवणारे तितकेच मातब्बर आदित्य दादा आहेत. त्यांचं नातंही सांग ना. जावई बुवा आहे त्यांचे, अशा त्यांचे. माझे दशमग्र आहेत ते. तुम्हाला माहितीये का ऑर्गन कसा आला आपल्या संगीत नाटकांमध्ये? सुरुवातीला काय असे की वीणा, त्याच्यानंतर तंबोरे, मृदंग, त्याच्यानंतर बासरी आणि तबला, ह्या वाद्यांचा वापर जास्ती करून केला जायचा. हे जे कॉन्ट्रीब्युशन आहे ऑर्गनचं, हे कॉन्ट्रीब्युशन बालगंधर्वांचं आहे. त्यांनी ऑर्गन इंट्रोड्यूस केला आणि त्यांच्या काळामध्ये ते जेव्हा नाटकामध्ये उभे राहायचे स्टेजवरती, तेव्हा 2 ऑर्गन विंगेमध्ये असायचे सुरासाठी, सुराचा भरणा देण्यासाठी, आणि एक ऑर्गन समोर असायचा. आणि साथीला साक्षात अहमदजान थिरकवा खासाहेब असायचे तबल्याला, आणि सारंगीला उस्ताद कादर बक्ष असायचे. तर इतके मोठे साथीदार, इतके मोठे कलावंत. आणि आज आपल्याकडे जो ऑर्गन आहे ना, हा मास्तर कृष्णरावांचा आहे. तू खूप चांगला गायलास मित्रा. ऑल द बेस्ट. रे ग म प ध. थँक्यू. Sa re ga ma pa, ay yeah. Sa re ga ma pa.